नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकांचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा हे पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी पाहिलेली कशा पद्धतीने करायची ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे व्यवहारी अपूर्णांक असतात त्यांचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा हे आपण इथे पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण समजून घेऊ नेमकं गुणाकार कशा पद्धतीने करायचा. त्यासाठी आपण दोन अपूर्णांक घेऊया, व्यवहारी अपूर्णांक. समजा एक घेतला आपण a छेद b आणि दुसरा अपूर्णांक घेतला आहे c छेद d. हे दोन अपूर्णांक आहे. समजा आपण हे एबीसी च्या स्वरूपात घेतलेले. हा पहिला अपूर्णांक a छेद b, हा दुसरा अपूर्णांक c छेद d. आता ज्यावेळेस दोन अपूर्णांक असेल किंवा दोन पेक्षा जास्त अपूर्णांक हे गुणाकाराच्या स्वरूपात असतील तर त्यावेळेस मला काय करायचंय, आता यांच्यामध्ये अंश कोण आहे इथे a आणि c, बरोबर आहे. तर अंशाचा गुणाकार हा तुम्हाला अंशामध्ये घ्यायचा असतो. मग अंश कोण आहे a आणि c, यांचा गुणाकार कुठे ठेवायचा तुम्हाला अंशामध्ये a गुणिला c, ठीक आहे. आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये कोण आहे b आणि d, छेदाचा गुणाकार हा छेदामध्ये ठेवायचा आहे b गुणिला d या पद्धतीने, ठीक आहे. मग नंतर तुम्ही यांचा गुणाकार करून जे काही आन्सर असेल ते इथे लिहू शकता आणि याचा जो काही गुणाकार असेल ते इथे लिहू शकता. या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळून जाईल. पण काही वेळेस काय होतं, बरेच वेळेस असं होतं की ते आपल्याला संक्षिप्त रूप देत आहे. तर या ज्या संख्या आपण इथे गुणाकाराच्या स्वरूपात घेतलेल्या असतात, तर मग खालच्या आणि वरच्या काही संख्येमध्ये तुम्हाला त्या दोनही संख्यांना निश्चित भाग जाईल अशी संख्या मिळत असते. मग त्यावेळेस तुम्ही त्याला संक्षिप्त रूप देऊ शकता. तर संक्षिप्त रूप देण्याचा फायदा असा होतो, जर समजा तुम्ही इकडे संक्षिप्त रूप दिलं तर हा गुणाकार जास्त मोठा होत नाही, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं होतं. कॅल्क्युलेशन करायला सोपं होऊन जातं. जसं की छोटस एक्झाम्पल पाहू द्या. 3/5 गुणिला 2/7. आता या एक्झाम्पल मध्ये बघा काय होणार आहे, यांचा गुणाकार करायचा म्हणल्यावर या दोन्ही संख्यांचा गुणाकार अंशामध्ये घ्यावा लागेल. 3 गुणिला 2 आणि यांचा 5 गुणिला 7, 5 गुणिला 7. आता इथे अंशात आणि छेदात अशी काही संख्या मिळत नाही आपल्याला, त्याचे आपल्याला संक्षिप्त रूप देता येईल, ठीक आहे. मग इथे सरळ सरळ गुणाकार करावाच लागेल. 3 दुनी 6 होतात आणि 7 35 होतात. आता या केस मध्ये काय आलं, हा गुणाकार करावाच लागला आपल्याला, ठीक आहे. आता काही वेळेस काय होणार आहे, दुसरं एक्झाम्पल पाहतो. 10/7 गुणिला 14/15. काय अंशाचा गुणाकार अंशामध्ये 10 गुणिला 14, 10 गुणिला 14 आणि छेदामध्ये 7 गुणिला 15. आता बघा, अंशातील सर्व संख्या गुणाकाराच्या स्वरूपात आहे आणि छेदातील सुद्धा गुणाकाराच्या स्वरूपात आहे. असं असायला पाहिजे तरच तुम्ही त्याला संक्षिप्त रूप देऊ शकता, ठीक आहे. इथे पण देता येत होतं, पण इथे काही तुम्हाला जी निश्चित भाग जाईल दोन संख्यांना, तशी संख्या आपल्याला इथे मिळत नव्हती. संख्या पण एक अंशातली पाहिजे आणि एक छेदातली पाहिजे, ठीक आहे. तर यामध्ये बघा 10 गुणिला 14 आणि ते 7 गुणिला 15 आहे. तर इथे बघा हे 10 आणि छेदामध्ये 15, बरोबर आहे. एक अंशातली संख्या एक छेदातली संख्या आहे. तर या दोनही संख्यांना 5 ने निश्चित भाग जातो. कितीने जातो 5 ने, म्हणून ते आपण 5 ने निश्चित भाग देऊ शकतो. जर समजा तुम्ही संक्षिप्त रूप नाही दिले तर काय होईल बघा, तुम्हाला हा गुणाकार करावा लागेल. 10 गुणिला 14 किती होतात 140 होतील आणि ते 15 साठी 105 होतील, बरोबर आहे. आता परत तुम्हाला काय करावं लागेल, 140 आणि 105 याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. म्हणजे इथे संख्या मोठ्या होतात, नंतर तुम्हाला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. मग हे थोडं अवघड होतं. विचार करावा लागतो की या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल.
आता इथे लक्षात येते आपल्या की 5 ने जातोय सहजरित्या, पण काही वेळेस लक्षात येत नाही लग्न. पण इथे बघा, आता इथे जर मी संक्षिप्त रूप जर दिलं तिकडे देण्याची गरज पडत नाही. तर पाहिजे 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10. हे 5 ने संक्षिप्त रूप दिलं. नंतर परत बघा 7 आणि 14 या दोनही संख्यांना 7 ने निश्चित भाग जातोय. इथे संक्षिप्त रूप द्या. 7 एक 7, 7 दुनी 14. काय काय उरले आता? 2 गुणिला 2 किती येतात? 4. आणि छेदामध्ये एक निघली फक्त 3. तर उत्तर किती निघते? 4/3. आणि इथे बघा किती आले ते 140/105. आता याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल आपल्याला, बरोबर आहे? तर किती ने देते? पहिले तर आपण 5 ने देऊन बघूया. कन्फर्म कळत नाही की कोणत्या संख्येने याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. तर इथे जर 5 ने जर दिलं तर 140 ला जर 5 ने भागला आपण, 5 दुनी 10, 4 खाली येतील आणि नंतर 0, 5 8 40. इथे किती येतील? इथे 28 येतील आणि इथे 5 दुनी 10, 5 1 5, इथे 21 येतील, बरोबर आहे? मग नंतरची संख्या काय मिळते तुम्हाला? 28/21. परत या संख्येला संक्षिप्त रूप देत जाते 7 ने, बरोबर आहे? 7/28 आणि 7/3 21. उत्तर काय मिळाले? 4/3. तर हा फरक पडतोय. ज्यावेळेस इथे संक्षिप्त रूप दिलं त्यावेळेस उत्तर लगेच मिळालं, पण ज्यावेळेस यांचा गुणाकार केला, गुणाकार केल्यानंतर संख्या मोठ्या झाल्यात आणि नंतर परत संक्षिप्त रूप द्यावं लागते, त्याला वेळ जातोय. म्हणजे होतंय का, या प्रोसेस मध्ये जास्त वेळ जातोय. जर तुम्ही इथे जर गुणाकार करून घेतलाय दोघांचा तर संख्या मोठ्या होणार आहे, संख्या मोठ्या होणार आहे आणि संक्षिप्त रूप द्यायला थोडी परेशानी होईल नंतर. पण त्याच्यापेक्षा संख्या मोठ्या केल्यापेक्षा इथेच जर संक्षिप्त रूप जात असेल तर इथेच संक्षिप्त रूप देऊन टाका. दोन्हीचं उत्तर सारखंच येतं, ते बदलत नाही. ठीक आहे, तर याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल. तर अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर आता यावर आधारित आपण एक्झाम्पल पाहूया. आता यानंतर व्यवहारिक अपूर्णांकाचे गुणाकार आहेत त्यावर आधारित आपण उदाहरणे पाहूया. तर पहिलं उदाहरण पहा, इथे दोनच आपण अपूर्णांक घेतलेले, 3/4 गुणिला 2/9. तर काय काय करायचं आपल्याला? अंशातील गुणाकार अंशामध्ये द्यावा. 3 गुणिला 2, 3 गुणिला 2 आणि छेदातला गुणाकार छेदामध्ये 4 गुणिला 9. जर संक्षिप्त रूप जात असेल तर संक्षिप्त रूप द्या, नसेल जात तर गुणाकार करून घ्या. तरी ते बघा, हे 2 आणि 4 या दोनही संख्यांना 2 ने निश्चित भाग जातोय, तिथे संक्षिप्त रूप द्यायचंय. बेक बे बेदनी 4. त्याच पद्धतीने 3 आणि 9 ला सुद्धा 3 ने निश्चित भाग जातोय. 3 1 3, 3 3 9. अंशामध्ये फक्त 1 गुणिला 1 राहतात, म्हणजे किती होईल त्याचं उत्तर? 1 मिळेल. आणि ते 2 गुणिला 3 6. उत्तर किती मिळते? 1/6 मिळते. तुमची जर चांगली प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही हे जे सिम्प्लिफिकेशन इथे करताय, संक्षिप्त रूप देताय, तेच तुम्ही इथे सुद्धा देऊ शकता. म्हणजे ही स्टेप सुद्धा वाढवण्याची गरज नाही. नंतरचं एक्झाम्पल पाहूया 2 नंबरचं. 4/5 गुणिला 25/6. अंशातील गुणाकार अंशामध्ये लिहून घेऊ. 4 गुणिला 25 आणि छेदामध्ये 5 गुणिला 6. ठीक आहे. आता परत बघा इथे ते संक्षिप्त रूप जाते का? तर बघा 4 आणि 6 या दोनही संख्यांना 2 ने निश्चित भाग जाते, तर 2 ने निश्चित भाग देऊ आपण इथे. बेदुनी 4 आणि बेत्रे 6. यानंतर 5 आणि 25 ला 5 ने निश्चित भाग जातोय, तोही संक्षिप्त रूप घेऊ. 5 1 5, 5 5 25. अंशामध्ये 2 आणि 5 उत्तर गुणाकारात 2 गुणिला 5 10 होतील, 5 दुनी 10 आणि छेदामध्ये 1 गुणिला 3 10/3. आता काही वेळेस तुम्हाला पुढे उत्तर जर दशम चिन्हामध्ये म्हणजे दशम संख्येमध्ये विचारला असेल तर हा भागाकार करावा लागेल. तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांकात विचारलेला असेल तर हा अंश अधिक असल्यामुळे याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करता येईल. ठीक आहे. यानंतर बघा तिसरे एक्झाम्पल. आता यामध्ये 2 पेक्षा जास्त संख्या आलेल्या आहेत.
असं काही नाही की दोनच संख्या असतील म्हणून 3 असू शकतात, 4 किती असू शकतात. ठीक आहे, इथे आपण 3 संख्या घेतलेल्या आहेत, 20/15, 2/8, 12/4. तर अंशाचा गुणाकार अंशामध्ये घेऊ, छेदाचा छेदामध्ये 20, 2, 12, 20, 2 आणि 12. छेदामध्ये काय 15, 8, 4, 15, 8 आणि 4. आता बघा संक्षिप्त. आता बऱ्याच वेळेस काय तर मुलांची अडचण काय असते, संक्षिप्त द्यायचं म्हटल्यावर काही मुलं काय करतात, आता हे 20 आहे तिथे, बरोबर आहे. मग 20ला 20 आणि 15 यांचं जर कम्पेअर केलं तर या दोघांना 5 ने निश्चित भाग जातोय, म्हणजे 20 आणि 15 यांना तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता. नंतर 20 आणि 8 जर बघितलं, या दोनही संख्यांना 4 ने निश्चित भाग जातोय, तर 20 आणि 4 यांनाही तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता. नंतर 20 आणि 4 या दोघांना 4 ने निश्चित भाग जाऊ शकतो, तर या दोन संख्या सुद्धा तुम्ही संक्षिप्त रूपात देऊ शकता. तर काही मुलं काय करतात, आता 20 ला तर संक्षिप्त रूप देते 4 ने, बरोबर आहे. मग इथे पाहतात, मग 8 लाही 4 ने भाग जातोय आणि 4 ला सुद्धा जातोय, मग या दोन्ही संख्यांना संक्षिप्त रूप देऊन टाकतात आणि या 20 ला. तर असं होत नाही, असं करायचंच नाही. तर संक्षिप्त रूप देत असताना अंशातील एकच संख्या आणि छेदातील एकच संख्या घ्यावं लागते तुम्हाला, दोन दोन संख्या चालत नाही. आणि संक्षिप्त रूपामध्ये एक अंश आणि एक छेदच पाहिजे, किंवा दोन्ही अंश किंवा दोन्ही छेद असं चालत नाही. आणि असं काही नाही की तो नंबर त्याच्या खालीच यायला पाहिजे, तो कुठेही असू द्या, तर त्या सर्व संख्या गुणाकाराच्या स्वरूपात पाहिजे आणि अंश आणि छेदाच्या स्वरूपात दिसायला पाहिजे, बरोबर आहे. मग ही संख्या इकडे आणि हे 12 इकडे, तर यांचं संक्षिप्त रूप आपण देता येतं. जर सारखी संख्या मिळत असेल भाग देणारी, तर आपण त्याला संक्षिप्त रूप देऊ शकतो. तसंच इथे बघा, या 15चं 20 सोबत संक्षिप्त रूप होईल, 12 सोबत सुद्धा. ते तुमच्यावर डिपेंड करणार. काही मुलं काय करतील, 20 आणि या 4चं संक्षिप्त रूप देतील, काही 20 आणि 8चं, काही 20 आणि 15चं, असंही होईल. काही इकडे 2 आणि 8चं संक्षिप्त रूप देतील, नाही तर 2 आणि 4चं देतील, काही 12 आणि 8चं देतील. म्हणजे हे त्या मुलावरती डिपेंड करणार आहे, कोण कसं घेणार आहे. प्रत्येकाच थोडं वेगवेगळं दिसेल, पण शेवटी जे आन्सर मिळणार तुम्हाला ते सर्वांचं सारखंच असणार आहे, त्याने फरक पडणार नाही. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण दुसऱ्याचा आन्सर बघतो ते आपल्याला थोडी मेथड वेगळी वाटते, मग असं वाटतं चुकलंय का, तर तसं होत नाही. शेवटी उत्तर हे सर्वांचं सारखंच येत असतं. तर पाहिजे तर आपण इथे या 20 आणि 8लाच घेऊ. ठीक, ते 4 ने भाग जाईल, 4 पंच 20 आणि 4 दोन्ही 8. ठीक आहे. आता इथे बघा, इथे 5 आलेले आणि इथे 15 आहे, तर दोघांनाही 5 ने निश्चित भाग जातोय. आता इथे बघा, एकदा संक्षिप्त रूप दिल्यानंतर परत सुद्धा तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता. असं काही नाहीये की एकदा संक्षिप्त रूप दिलं म्हणजे दुसऱ्यांदा देता येणार नाही. जर त्याला संक्षिप्त रूप जात असेल तर द्या, जोपर्यंत संक्षिप्त रूप जात असेल तोपर्यंत संक्षिप्त रूप द्या, आणि ज्यावेळेस जाणार नाही त्याच वेळेस त्याला स्टॉप करायचं. ठीक आहे. इथे 5 उरले त्याच्यातले, तरी पण हे 5 आणि हे 15 ना संक्षिप्त रूप जाते, देऊन टाकायचंय. 5 1 तर 5, 5 3 15. ठीक आहे. तर इथे बघा, अजून हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील एकमेकांसोबत, बरोबर आहे. इथे 4 1 4 आणि 4 3 12. आता इकडे बघा, अंशामध्ये फक्त 3 आहे आणि छेदामध्ये सुद्धा 3, तर हे 3 या 3 सोबत कटले, म्हणजे अंशामध्ये फक्त तुम्हाला 1 मिळेल आणि छेदामध्ये सुद्धा 1. मग 1 भागिले 1 किती, 1. म्हणजे बघा, आता हेच उदाहरण बघा, जर समजा आपण 20 गुणिले 2 गुणिले 12 हा गुणाकार पूर्ण केला असता, खूप मोठी संख्या आली असती. छेदामध्ये गुणाकार केला असता, खूप मोठी संख्या आली असती. मग अशा वेळेस ते थोडं करणं थोडं अवघड होतं. जर ते संक्षिप्त रूप दिलं तर उत्तर आपल्याला लगेच मिळेल, जास्त वेळ जात नाही. यानंतर पाहूया चौथं एक्झाम्पल. ठीक आहे. 2/5 गुणिले 10/3 गुणिले 3/8. इथे पण आपण 3चा पूर्णांक घेतलेले, 3 पेक्षा किती येऊ शकतात असं काही नाहीये. तर अंशाचा गुणाकार अंशामध्ये घेऊ, 2 10 3, 2 गुणिले 10 गुणिले 3 आणि छेदामध्ये काय येणार आहे, 5 3 8.
5 3 आणि ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागणार आहे. जाता येतं द्यायचंय. ठीक आहे. इथे बघा, इथे पण 3 आहे, हे 3 आहे, हे 3 या 3 सोबत कॅन्सल झाले. 3 1 3 म्हणजे इथे कॅन्सल जरी झालं तिथे कोण असतं, 1 असतं. एक असतोच तिथे सर्व कॅन्सल झाल्यानंतर सुद्धा. काही वेळेस लिहिला काही नाही लिहिला काही फरक पडत नाही. तर लक्षात ठेवा तिथे 1 राहतो. नंतर इथे बघा 5 आणि 10. 5 1 5, 5 2 10. अजून हे 2 बघा, बे एक बे, बे चौक 8. हे 2 आणि हे 4 परत संक्षिप्त रूप जाते 2 ने. बे एक बे, बे 2 4. आता बघा अंशामध्ये फक्त तुम्हाला 1 दिसतोय आणि छेदामध्ये फक्त 2. कारण 1 गुणिला 1 गुणिला 1 शेवटी एकच होणार आहे आणि ते 1 गुणिला 2 म्हणजे 2. त्याचा गुणाकार येण्याची गरज पडत नाही. सरळ सरळ 1 चा गुणाकार 1च राहतो. तर उत्तर काय मिळते शेवटी 1/2. 5 नंबरचं एक्झाम्पल पहा. 5/4 गुणिला 36/10 गुणिला 16/20. तर अंशाचा गुणाकार अंशातले म्हणजे 5 36 16, 5 36 आणि 16. छेदामध्ये 4 10 20, 4 10 आणि 20. तर ज्याचं संक्षिप्त रूप जात असेल लिहून टाकायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तर इथे बघा 5 आणि 10 सोबतही देता येतं, 20 सोबतही देता येतं. तर आपण 20 सोबत देऊ. 5 1 5, 5 चौक 20. नंतर इथे बघा 36 आणि 4. 4 1 4, 4 9 36. 16 यापेक्षा हेच देऊ आपण. इथे 4 आहे, इथे 16 आहे. 4 1 4, 4 चौक 16. बरोबर आहे. आता परत बघा 10 आणि 4 ला विशेष भाग जातोय 2 ने. 2 ने संक्षिप्त रूप द्या. बे 2 4 आणि बे 5 10. आता काही संक्षिप्त रूप जाणार नाही, आता इथे स्टॉप करावं लागेल. तर अंशामध्ये 9 गुणिला 2 आणि छेदामध्ये फक्त 5. 9 2 18 आणि छेदात काय असेल 5. तर अशा पद्धतीने ही उदाहरणे सोडवायची. आता थोडा एक वेगळा कन्सेप्ट घेऊया. आता यामध्ये लहानसा कन्सेप्ट बघा काय, तर काही वेळेस काय होतं ते बघा 5/10 गुणिला 20 हे एक्झाम्पल. बरोबर आहे. आता याला सोडवायचं आपल्याला. आता इथे कन्फ्युज होतो आपण. आतापर्यंत जे उदाहरण बघितले आपण, आतापर्यंत जी उदाहरण बघितली सर्व व्यवहारी अपूर्णांक होते. अंश आणि छेद, अंश आणि छेद. गुणाकार अतिशय सोप्या पद्धतीने चालू होता. अंशाचा गुणाकार अंशामध्ये, छेदाचा छेदामध्ये. इथे झालं कन्फ्युजन. इथे हा अपूर्णांक आणि पूर्ण संख्या यांचा गुणाकार आलाय. तर इथे आपण कन्फ्युज होतो. कारण काय होतं, आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल बघितले सर्व एका टाईप मध्ये होते. थोडसा टाईप बदलला की आपलं कन्फ्युजन झालं. तर होतंय काय आता इथे 5/10 गुणिला 20 आहेत ना. आता 20 म्हणजे 20 जरी असेल तरी त्याच्या छेदामध्ये कोण असणार आहे, 1 असणारच आहे. 20/1 म्हणजे यालाच आपण काय लिहू शकतो, 5/10 गुणिला 20/1 काय वेळापुरतं असं लिहू शकतो. मग याच्यानुसार नियमानुसार काय होईल, अंशाचा गुणाकार अंशामध्ये 5 गुणिला 20 हे अंशामध्ये येतील आणि छेदामध्ये 10 गुणिला 1. बरोबर आहे. या पद्धतीने मग 10 1 10, 10 2 20 हे संक्षिप्त रूप आपल्याला देता येईल. मग उत्तर काय आहे, 5 2 10. 5 2 10. बरोबर आहे. तर हे सर्व केलं आपण. हे सगळं करण्याची गरज सुद्धा नाही. डायरेक्ट तुम्ही 10 इथे 5/10 गुणिला 20 आहे ना, तर हे 20 तुम्हाला अंशामध्येच कन्सिडर करायचे. कुठे, अंशामध्ये. तर तुम्ही डायरेक्ट इथे संक्षिप्त रूप देऊ शकता. 10 1 10, 10 2 20 आणि 5 गुणिला 2 10. संपलं. तुम्ही अशा पद्धतीने त्याला करू शकता. नाहीतर जर असं करायचं नसेल तर असं दाखवा. मग 5 गुणिला 20 आहेत ना,
तिच्या पुढची स्टेप काय असेल मग 5 गुणिले 20 ती डायरेक्ट अंशात दाखवा आणि ते 10 मध्ये आणि नंतर संक्षिप्त रूप द्या 10 1 10 10 2 20 5 2 10. तर अशा पद्धतीने याला सुरुवात मला एकच सांगायचं एकंदरीत ही जी संख्या असते ती अंशामध्येच कन्सिडर केल्या जाते. मग ही या साईडला येऊ की या साईडला समजा आता हे जर असं असतं 20 गुणिले 5/10 तर याने काही फरक पडत नाही. याने काही फरक पडत नाही. ही पूर्ण संख्या आहे या साईडला डाव्या साईडला येते की उजव्या साईडला याने काही फरक पडत नाही. ती गुणाकार येते ना मग ती अंशामध्येच कन्सिडर होणार. पुढे कन्सिडर होणार अंशामध्येच. मग याला कसं लिहिणार आपण 20 गुणिले 5 आणि छेदामध्ये कोण असणार 10 त्याला संक्षिप्त रूप देताच येते 10 1 10 10 2 20 5 गुणिले 2 10. म्हणजे याने काही फरक पडणार नाही ती संख्या कोणत्या बाजूला येतं पण ती तुम्हाला अंशामध्येच कन्सिडर करायची आणि तुम्ही डायरेक्ट इथे सुद्धा त्याचं संक्षिप्त रूप देऊ शकता. काहीच फरक नाही. यावरती एक दोन एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे. यानंतर पाहू 6वं एक्झाम्पल. बघा इथे 5 एकटेच घेतलेले पूर्ण संख्या तर हे तुम्हाला अंशामध्येच कन्सिडर करायचे. तर इथे बघा 5 गुणिले 3 गुणिले 16 हे कुठे असतील अंशामध्ये 5 गुणिले 3 गुणिले 16 आणि छेदामध्ये काय असेल 10 गुणिले 36. ज्याच्या सोबत संक्षिप्त रूप देता येत असेल तर देऊन टाका. ते बघा 5 आणि 10 त्याला संक्षिप्त रूप जाईल 5 ने 5 1 5 5 2 10. इथे 16 आणि 36 ला 4 ने शेजारी जातो 4 चोक 16 आणि तिथे 4 9 36. परत इथे बघा 2 आणि 4 ला 2 ने संक्षिप्त रूप जाते 2 1 2 2 2 4 आणि नंतर 3 आणि 9 ला पण 3 ने संक्षिप्त रूप देता येतं 3 1 3 3 3 9. काय काय उरलंय अंशामध्ये फक्त 2 दिसत आहेत आणि छेदामध्ये फक्त 3. उत्तर किती मिळतंय 2/3. यानंतर ते शेवटचं एक्झाम्पल. इथे पण 25 एकटेच एक पूर्ण संख्या आहे साईडला त्याला अंशामध्येच कन्सिडर करायचे 13 गुणिले 49 गुणिले 25. 13 गुणिले 49 गुणिले 25 आणि छेदामध्ये काय असणार आहे 7 आणि 65. इथे बघा संक्षिप्त रूप जात असेल तर देऊन टाका 13 आणि 65 ला जाते 13 1 13 13 5 65. ठीक आहे. नंतर 49 आणि 7 7 1 7 7 7 49. इथे बघा 25 आणि 5 ला सुद्धा जाते 5 ने 5 1 5 5 5 25. तर बघा इथे अंशामध्ये 7 आणि 5 7 5 35 होतील गुणाकारात येते आणि छेदामध्ये आणि 35/1 म्हणजे किती 35. तर अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे. हे सर्व व्यवहारी अपूर्णांक होते. ठीक आहे. नंतरची जे काही आहे त्याच्यावरती सुद्धा आपण गुणाकार भागाकार पाहणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार कशा पद्धतीने करायचा हे आपण पाहणार आहोत.